नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरण FYBA टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रज्ञ. तर यामध्ये आज आपण जो पाहणार मॅट्रिक मापन पद्धतीतील जी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. जसं पहिलं उदाहरण आहे 1 सेंटीमीटरला 5 किलोमीटर. 1 सेंटीमीटरला 5 किलोमीटर या शब्द प्रमाणाचे संख्या प्रमाणात रूपांतर करा. सूत्र असं आहे नकाशावरील अंतर बरोबर जमिनीवरील अंतर. आता नकाशावरील अंतर 1 सेंटीमीटर आणि जमिनीवरील अंतर 5 किलोमीटर. मग 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर गुणिले 1 लाख सेंटीमीटर. कारण या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर गुणिले 1 लाख बरोबर 5 लाख. मग संख्या प्रमाण येणार एकास 5 लाख. या ठिकाणी हे लक्षात आलं पाहिजे. दुसरं उदाहरण घेऊ. 1 सेंटीमीटरला 150.5 किलोमीटर या प्रमाणाचे अंक प्रमाण व प्रमाणांकात रूपांतर करा. आता 1 सेंटीमीटरला 150.5 किलोमीटर म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 150.5 किलोमीटर गुणिले 1 लाख सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर बरोबर या ठिकाणी 150.5 गुणिले 1 लाख. तर या ठिकाणी जो आकडा येतो तो 1,50,00,000 अंक प्रमाण येतं. आता या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला अशा खटकतील किंवा आपल्या लक्षात येणार नाहीत. या ठिकाणी आपण 5 सेंटीमीटरला 1 लाख सेंटीमीटरनी गुणलंय. 1 लाख सेंटीमीटर जो आहे भाग हा मॅट्रिक मापन पद्धती तक्त्याचा आधार आहे. बघा 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर म्हटलंय. 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर त्याला डायरेक्ट 1 लाखांनी गुणलेला आहे. 1 लाख हा मॅट्रिक मापन पद्धती तक्त्याचा आधार आहे. कारण 1 लाख सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर होतं आणि या किलोमीटरचं आपल्याला सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं येते. म्हणून त्याला 1 लाखाने आपण काय केलेलं आहे गुणलेलं आहे. आणि तसाच इथे पण या दुसऱ्या उदाहरणात सुद्धा 150.5 ला 1 लाखाने आपण काय केलेलं आहे गुणलेलं आहे. म्हणून हे दोन्ही मॅट्रिक मापन पद्धती तक्त्याचा आधार म्हणून त्याला आपण ओळखतो. आता प्रमाणांक. हे प्रमाणांक म्हणजे या ठिकाणी एकास जो आहे खालती 15 तो दिलेला आहे. आता संख्या प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करू. आता शब्द प्रमाणातील मॅट्रिक मापन पद्धती व ब्रिटिश मापन पद्धती आपल्या देशात प्रचलित असल्यामुळे यांचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार केला जातो. परंतु या ठिकाणी आपण फक्त संख्या प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करणार आहोत. संख्या प्रमाणाचे मॅट्रिक मापन पद्धतीत रूपांतर करताना जमिनीवरील अंतर दाखविणारा अंक जर 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्याचे किलोमीटर मध्ये रूपांतर करावे व जमिनीवरील अंतर दाखवणारा अंक जर 100 ते 1 लाख या दरम्यान असेल तर त्याचे मीटर मध्ये रूपांतर करावे. आता उदाहरणार्थ पहिलं उदाहरण एकास 50 लाख या संख्या प्रमाणाचे मॅट्रिक मापन पद्धतीत रूपांतर करा. सुरुवातीला या संख्या प्रमाणामध्ये मॅट्रिक मापन पद्धतीत रूपांतर करावे लागेल. मॅट्रिक मापन पद्धतीत नकाशावरील अंतर सेंटीमीटर मध्ये मोजतात. या उदाहरणात 1 हा आकडा अंक नकाशावरील अंतर दर्शवितो तर 5 लाख हा अंक जमिनीवरील अंतर दाखवतो. यावरून संख्या प्रमाणावरून खालील रूपांतर करता येईल. एकास 50 लाख म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 5 लाख सेंटीमीटर. मगाशी आपण किंवा अगोदरच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं होतं हा गुणाकार कसा येतो. कारण एकास ह्या 50 याला सेंटीमीटरने गुणलेलं आहे. आता मॅट्रिक मापन पद्धतीत जमिनीवरील अंतर किलोमीटर मध्ये मोजतात. म्हणून 5 लाख सेंटीमीटर चे किलोमीटर मध्ये रूपांतर करावे लागतील. आता या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर तर जे 5 लाख आहे त्याला 1 लाखाने भागितलं तर या ठिकाणी बघा इथं मॅट्रिक मापन पद्धतीचा आधार दिलेला आहे. 1 लाख सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर. म्हणून पुढे येणार शब्द प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर. कारण या ठिकाणी बघा काय झालेलं आहे 5 लाखाला 1 लाखाने भागले म्हणून 5 आले. आता पुढचं उदाहरण बघूया. एकास 75,000 या संख्या प्रमाणाचे मॅट्रिक मापन पद्धतीत रूपांतर करू.
येथे जमिनीवरील अंतर दाखवणारा अंक हा 75,000 हा 1 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे मीटर मध्ये रूपांतर करावे लागेल. त्यामुळे मीटर मध्ये रूपांतर करेल. एकास 75,000 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 75,000 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर बरोबर 75,000 भागिले 100. असं का? तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मॅट्रिक मापन पद्धती तक्त्यामध्ये 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. म्हणून 75,000 ला आपल्याला 100 ने काय करायचंय? भागायचे. मग शब्द प्रमाणात 1 सेंटीमीटर बरोबर 750 मीटर असं होतं. आता तिसरं जे प्रमाण आहे रेषा प्रमाण. शब्द प्रमाण, संख्या प्रमाण व रेषा प्रमाण या 3 प्रकारे नकाशा प्रमाण दाखवता येते. यापैकी रेषा प्रमाणाच्या सहाय्याने दाखवलेले नकाशा प्रमाण अतिशय सोयीचे व उपयुक्त असते. नकाशावरील विविध ठिकाणी एकमेकांपासून किती अंतर आहे ते नकाशाच्या रेषेच्या सहाय्याने लगेच सांगता येते. हे नकाशा प्रमाण दाखविताना अगोदर रेषा काढावी लागते. म्हणून याला रेषा प्रमाण किंवा प्रमाण रेषा असे म्हणतात. आता रेषा प्रमाणाचे जे प्रकार आहेत तर रेषा प्रमाणात रेषेची लांबी, त्यावर दाखवल्या जाणाऱ्या मापन पद्धती रेषेप्रमाणेच त्याचे 2 प्रकार पडतात. एक इंच पट्टी जे ब्रिटिश मापन पद्धतीत रेषा प्रमाण. यात रेषा प्रमाणाची लांबी इंचामध्ये घेतात. त्यातील प्रमुख विभाग व उपविभागातील अंतरे ब्रिटिश मापन पद्धती म्हणजे मैल, फरलांग, यार्ड आणि फुटामध्ये दाखवली जाते. तर दुसरं जे आहे ते सेंटीमीटर पट्टी म्हणजे मॅट्रिक मापन पद्धतीतील रेषा. यात रेषेची लांबी सेंटीमीटर मध्ये घेतात. यातील प्रमुख विभाग उपविभागातील अंतरे जी आहेत म्हणजे मापन पद्धती किलोमीटर आणि मीटर मध्ये दाखवली जाते. आता या ठिकाणी आपल्याला बहुतेक सगळ्या ठिकाणी इंच पट्टी जी आहे ती वापरली जात नाही. तर फक्त मॅट्रिक मापन पद्धतीचा वापर आपल्याकडे केलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी अशा प्रकारे आपण मापन पद्धती पाहू शकतो. धन्यवाद.